नमस्कार मित्रांनो, तर हा आपला निफ्टीचा चार्ट आहे. तर आज काय मूव्हमेंट झाली आहे मार्केटमध्ये ते आपण बघूया, की आपण ज्या लेव्हल्स दिल्या होत्या त्या लेव्हल्सनी काम केलं आहे का? मी एक 5 मिनिटापूर्वी एक व्हिडिओ बनवत होतो त्याच्यामुळे मी जुन्या लेव्हल्स डिलीट केलेल्या आहेत. पण तुम्ही जर बघू शकता, की कालचा अॅनालिसिसचा व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलं होतं 25,051 जर मार्केटवरती सस्टेन झालं, तर मार्केटमध्ये आपल्याला भरपूर मोठी मूव्हमेंट बघायला मिळू शकते. त्यावेळेस आपलं पहिलं टार्गेट होतं 25,127, दुसरं होतं 25,200 आणि जर समजा की 24,000 सॉरी 24,963च्या खालीचं मार्केट सस्टेन झालं, त्यावेळेस आपलं पहिलं टार्गेट होतं 24,897. त्यानंतर सेकंड टार्गेट जे होतं ते 24,740. तर आपल्याला अपसाइड साठी मार्केटने बघा तुम्हाला पूर्णपणे प्रॉपर टाइम देऊन मार्केट अपसाइडला ब्रेकआउट दिला आहे. मार्केट ज्यावेळेस जास्त सस्टेन होईल, ठीक आहे, जास्त बघा इथं तुम्ही बघू शकता की जास्त सस्टेन झाल्यानंतर मार्केट एक अपसाइडला मोठी मुवमेंट देऊन जातं. अपसाइड असो किंवा डाऊनसाइड असो. तर आपल्या लेव्हल्सने एकदम ॲक्युरेट काम केलेलं आहे. तर आता बघूया की बँक निफ्टीमध्ये काय झालं. बँक निफ्टीच्या पण मी काय केले की डिलीट केलेल्या आहेत. ठीक आहे. तर मी तुम्हाला काल सांगितलं होतं की 51,327च्या जर वरती मार्केट जर क्लोजिंग दिले आणि मार्केट सस्टेन राहिलं, तर मार्केट एक अपसाइडला जाऊ शकतं. आणि जर समजा 50,944च्या जर खाली मार्केट सस्टेन राहिलं तर मार्केट डाऊन साइडला येऊ शकतं. मी असे तुम्हाला लेव्हल्स प्रोव्हाईड केले होते आणि तुम्ही बघितलं मी तुम्हाला सांगितलं ज्या वेळेस मार्केट एक 15 मिनिटाचे 4 ते 5 कॅन्डल एकाच जागी सस्टेन होऊन होतील, त्यावेळेस मार्केटमध्ये एक मोठी मूव्हमेंट्स आपल्याला मिळणार आहे. फक्त आपल्याला पेशन्स ठेवले पाहिजे ते. आता बघूया की फिन निफ्टीमध्ये काय झालेलं आहे. फिन निफ्टीमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं की 23,628 जर डाउन साइडला ब्रेक केलं तर त्यावेळेस आपल्याला डाउन साइडचे 3 टार्गेट्स होते. पण मार्केटमध्ये सस्टेन झालं जर 23,724 ची लेव्हल जर ब्रेक केली, तर पहिलं टार्गेट होतं 23,808 आणि हे दोन एकच टार्गेट दिलं होतं कारण मार्केट भरपूर एक साइडवेज झोन मध्ये जात होतं. तर उद्या 13 सप्टेंबर की मार्केटमध्ये काय मूव्हमेंट येऊ शकते ते आपण चेक करूया. हा आता निफ्टीचा चार्ट आहे. निफ्टीने क्लोजिंग दिली आहे 25,388. तर 25,388 क्लोजिंग. आता उद्याच्या मार्केटसाठी मी तुम्हाला क्लिअरली मी आताच ड्रॉ केलेलं आहे ते. उद्याच्या मार्केटसाठी सगळ्यात महत्वाचं लेवल आजचा हाय म्हणजे काय तर 25,433 आणि बघा जिथून मार्केटनी भरपूर ब्रेकआउट दिला म्हणजे मार्केट जास्त वेळा सस्टेन कुठून रिव्हर्स करत 1 हे 2 इथून 3 जवळ-जवळ 4 ते 5 वेळा त्याच लेव्हल ब्रेक केल्यानंतर मार्केटनी मोठी मूव्हमेंट दिली आहे. जर समजा उद्या मार्केट जर डाउन साइडला यायला लागलं तर तीच लेव्हल आपल्याला सपोर्टचं काम करताना बघायला मिळणार आहे. जर 25,258 जर डाउन साइडला जर ब्रेक झालं तर पहिलं टार्गेट असणार आहे 25,200, दुसरं टार्गेट असणार आहे 25,126 आणि हे आपल्याला दोन टार्गेट्स आहेत. आणि जर 25,335च्या जवळती मार्केट सस्टेन झालं तर आपल्याला वरचे टार्गेट्स असणार आहे 25,431 म्हणजे आजचा हाय. दुसरं जे टार्गेट असणार आहे ते 25,495 आणि तिसरं जे टार्गेट असणार आहे ते 25,545. तुम्हाला मार्केटमध्ये मुवमेंट्स भरपूर कॅप्चर होतात. पण काय की तुम्ही फक्त एंट्री लेव्हलचा वेट केला पाहिजे. एंट्री ज्यावेळेस लेव्हलचा वेट केला तुम्हाला प्रॉपर एंट्री आणि सेटअपवर तुम्ही काम केलं तर तुम्हाला प्रॉपर एंट्री आणि एक्झिट मिळू शकतं. त्याच्यामुळे एंट्रीच्या मागं न पळता तुम्ही जर सेटअप पाहून एंट्री घेतली तर तुम्हाला जास्त प्रॉफिट मिळू शकतो. ठीक आहे. पुढचं जर आपण बघणार आहे की बँक निफ्टी. बँक निफ्टीने क्लोजिंग दिली आहे 51,772. तर उद्याच्या मार्केटसाठी आपल्याला लेव्हल्स कोणत्या आहेत? एक तर पहिली गोष्ट मी आजचा मार्केटचा हाय म्हणजे 51,898 हा मार्क करून घेतो आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला काय म्हणलं की मार्केटनी ज्या ह्याच्या वेळेस सस्टेन होईल मार्केटने कुठल्या साईडला मोठी मूव्हमेंट दिली. बघितलं असेल की तुम्ही एक 2 सप्टेंबरला तिथूनच मार्केट त्याच्यानंतर ब्रेकआउट झाला परत फेक ब्रेकआउट येतं तिथूनच मार्केट सस्टेन आणि आज मार्केटने तिथूनच वरती ब्रेकआउट दिलेला आहे. आता तीच लेव्हल आपल्याला सपोर्टचं काम करताना बघा आता 51,600 51,518 जर ब्रेक झाला त्यावेळेस आपल्याला पहिलं टार्गेट असणार आहे 51,266. त्यानंतर लास्टला जे टार्गेट असणार आहे ते असणार आहे 51,060. एक मिनिट 51,025 आणि तिसरं जे टार्गेट असणार आहे ते म्हणजे आपल्याला असणार आहे 50,830 आणि जर समजा 5 मिनिट.
51,740 ची लेवल जर अपसाइडला ब्रेक केली त्यावेळेस आपल्याला पहिलं टार्गेट काय असणार आहे तर 51,900 त्यानंतर सेकंड जे टार्गेट असणार आहे सेकंड जे टार्गेट असणार आहे ते आपल्याला हा 52,160 आणि थर्ड जे टार्गेट असणार आहे ते 52,404 हे असे अपसाइड आणि अपसाइड साठी आणि डाऊन साइड साठी आपल्याला लेवल्स आहेत तुम्ही प्रॉपर एंट्री म्हणजे प्रॉपर तुम्हाला क्लोजिंग आणि हे सगळं बघितल्यानंतर तुम्ही ट्रेड घेऊ शकता आता बघूया की फिन निफ्टी मध्ये काय आपल्याला लेवल्स बघायला मिळणार आहेत ठीक आहे फिन निफ्टीने क्लोजिंग दिले आहे निफ्टीने क्लोजिंग दिले आहे 23,945 मी जुन्या लेवल्स काय करतो की डिलीट करतो ठीक आहे तर आजचा मार्केटचा हाय हा खूप आपल्याला महत्वाचा आहे आजचा हाय मी मार्क करून घेतो आणि बघा तुम्ही गोष्ट बघितली असेल इथून मार्केट किती वेळा जवळजवळ एक दोन बघा एक दोन तीन आणि आज चौथ्या वेळेस मार्केटने ब्रेकआउट दिलेला आहे तर आता बघू शकता ज्या वेळेस मार्केट डाऊन साइड साठी बघूया ज्यावेळेस मार्केट 23,886च्या खाली जर सस्टेन राहील त्यावेळेस आपलं एक छोटं टार्गेट असणार आहे 50 पॉईंटचं 23,832 त्यानंतर 23,765 आणि थर्ड जे टार्गेट असणार आहे ते आपल्याला 23,760 एक 50 ते 60 पॉईंटचं आपल्याला टार्गेट्स असणार आहे आणि जर समजा अपसाइड 23,932च्या जर वरती मार्केट क्लोजिंग दिली बघा 23,032च्या वर पहिलं टार्गेट असणार आहे 23,985 दुसरं टार्गेट असणार आहे आपल्याला 24,000 म्हणजे ऑल टाइम हाय 24,045 हे अशा आपल्याला अपसाइड साठी दोन टार्गेट्स आहेत आणि डाऊन साइड साठी हे इथून डाऊन साइडला झालं तर इथं 23,764 आणि 23,710 हे असे आपल्याला डाऊन साइड साठी टार्गेट्स मिळणार आहे अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला कोणी जर सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या ट्रेडर्स मित्रांना शेअर करा थँक्यू